नमस्कार बाळांनो, मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 पाठाचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. या कविता राऊतची माहिती आपण या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासणार आहोत. सावरपाडासारख्या दुर्गम भागात राहणारी कविता राऊत स्वतःच्या जिद्दीवर उत्कृष्ट धावपटू कशी झाली याची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. पोलिसांच्या भीतीने सतत पळत सुटणाऱ्या मुलामध्ये म्हणजे सावरपाडा एक्सप्रेसमधील मुलांच्या पायात बळ आलेले असते. त्यातील एक अनोळखी मुलगी म्हणजे कविता राऊत. आज ही भाजी आणण्यासाठी दुसऱ्या गावात जावं लागतं, पाणी भरण्यासाठी लांब लांब भटकावं लागतं. कष्ट करण्यासाठी जिचा जन्म झाला त्या कविता राऊतची माहिती आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 4 पान नंबर 8 सगळ्यांनी निरीक्षण करायचं आहे. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. खूप जलद धावणाऱ्या कविता राऊतला लोकांना दिलेली ही पदवी आहे. पॅरेग्राफ पहिला पहा. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न म्हणता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. अशाच एका डोंगरदऱ्याने वेढलेल्या आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोन मैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायानं चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकवली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चीनमधील गुजांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्याप्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दाने कवितेला दिलासा मिळाला. आतापर्यंत जो भाग झालेला आहे त्या भागामध्ये काही कठीण शब्द आलेले आहेत, वाक्यप्रचार आलेले आहेत, त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. दुर्गम म्हणजे कठीण, धुराळा म्हणजे धूर, प्रतिकूल म्हणजे कठीण, दिव्य म्हणजे दिव्य परीक्षा, गुणवत्ता दर्जा, भटकंती प्रवास, अनवाणी पायात चप्पल न घालणे, राष्ट्रकुल देशाच्या दर 4 वर्षांनी होणारी स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आशिया खंडातील देशांतर्गत भागात 4 वर्षांनी होणारी स्पर्धा, आंतरराष्ट्रीय धावपटू जागतिक स्तरावरील धावपटू, सानिध्यात सोबतीत साधना म्हणजे तपश्चर्या, सुवर्ण रौप्य आणि कांस्य पहिल्या 3 क्रमांकांनी दिली जाणारी पदकं, गुआंगझोऊ चीनमधील एक शहर 2010मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी झालेल्या होत्या. अतिशय दुर्गम भागामध्ये कविता राऊतीचा जन्म झाला. डोंगरदऱ्याने वेढलेला आदिवासी पाडा. पाडा म्हणजे 10-15 वस्त्यांचा एक समूह, त्याला पाडा असं म्हणतात. पाण्याच्या शोधासाठी लांबपर्यंत प्रवास करावा लागायचा. त्या आदिवासी भागामध्ये पायात चप्पल न घालता चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी मुलगी देशाच्या दर 4 वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेमध्ये आणि आशिया खंडातील देशातील 4 वर्षात होणाऱ्या स्पर्धेमध्ये भारताचं नाव उज्ज्वल केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू म्हणून तिनं नाव मिळवलं. अशी ही खेळाडू नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. तिचं संपूर्ण बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलं. तिची एक वाटचाल दीर्घ आहे
आणि ती एक तपश्चर्याच म्हणावी लागेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्याची पदके कवितांनी पटकवली आणि त्याच्यानंतर ती चीनमधील गुआंगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 10,000 मीटर धावण्यात तिनं भाग घेतला. कविताचं सुवर्णपदक अवघ्या सेकंदानं हुकलं, पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईनं काढली. आईच्या शब्दाने तिला दिलासा मिळाला. दिलासा मिळणे, हायसं वाटणं, वणवण फिरणे, भटकणे. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या शिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कवितेचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कवितेचा अभिमान वाटतो असं नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वैलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होते. कविता बेंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेले असता रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बापलेकीच्या नात्यातील वीण ही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कवितेच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कवितेच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बेंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीचा अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागले, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलीसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श म्हणते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. या भागामध्ये काही कठीण शब्द आले, त्या कठीण शब्दाचा अर्थ बघायचा आहे. आलिशान, किमती, गराडा, घेराव. बेंगळूर कर्नाटक राज्याची राजधानी. किमान म्हणजे कमीत कमी. गहिरे म्हणजे खूप जिव्हाळ्याचे. हळवी मनाने कोमल. बळ म्हणजे शक्ती. खंत म्हणजे काळजी. नागली नाचणीची एक प्रकारचे धान्य. अव्वल म्हणजे उत्कृष्ट. पी.टी. उषा प्रख्यात आंतरराष्ट्रीय धावपटू. कटाक्षाने बारकाईने.
उद्दिष्ट म्हणजे हेतू. या ठिकाणी जो भाग झालेला आहे त्या भागावरती थोडक्यात स्पष्टीकरण मी करणार आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कवितेने जिंकली. विजयी झाल्यावर कविता आपल्या गावी येणार होती. हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे असे कवितेच्या आईला वाटले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कवितेला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला. त्याच्या पायातील दौड प्रशिक्षण विजेंद्रसिंग यांनी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्रसिंग यांनी घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्रसिंग यांनीच खूप प्रयत्न केले. म्हणून कविताचे सर्व यशाचे श्रेय तिचे आई वडील विजेंद्रसिंग यांना देतात. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. यामध्ये काही कठीण शब्द आहेत. यामधला पहिला शब्द आहे कसूर म्हणजे चूक. आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वयाची अट नसलेली कोणत्याही व्यक्तीला उच्च शिक्षण घेऊ देणारे मुक्त विश्वविद्यालय. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक आणि मानसिक बळ जास्त महत्त्वाचं असतं. सरावामध्ये चूक करून चालत नाही. तशा प्रकारची चूक या कविता राऊतनं कधी केली नाही. खेळाडूचं काम करत असताना एक धावपटू, जागतिक धावपटू म्हणून नाव मिळवत असताना तिनं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षणही घेतलं. तिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. म्हणून कविता राऊत ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. या पाठावरती जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे.